बा केली मोटर चालू. बा आता पाणी उपसन ते 4 एकर आणि हे 3 एकर असं वाटतं. एवढं 7 एकर तेवढ्या होसा सोम भिजत एवढं सगळं. हाय गाईज. अजून काय हाय गाय सोडून स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. हे बघा, आज तुम्हाला मोटर चालू करायची आधी भुईमुगाला पाणी टाकायचं किती आहे. हे बघा, एवढं पाणी, 1-2-2-2.5 परस पाणी. बा 2 परस. आता करायची मोटर चालू ना. बा केली मोटर चालू. बा आता पाणी उपसन भुईमुग उचलतं सगळं. किती फास्ट उपसतं पाणी आहे मोटरीचं, येरीचं. चला आता गाडी लावली सावलीला, कोरं काढतो. पाणी बी आलंय. हे बा आपलं सगळे मूग सुकलेला आहे. सुकायला नाही झाला, सुकलेला आहे सगळा. आता पुढे तर मी बार तर पाणी चाललेलं तिकडे खाली. इथं बारं फोडक मग जाईन आधी. बा इकडं मुगालाच पाणी वरच्या आवट्याला, मग खाली जिथं गुण दिसत ती तिथं दुसरं आवट आहे खाली. मग हे आवटं झालं की खालच्या आवट्याला आहे. बघूत आता पाणी पुरतं का नाही. बा बार मारलाय, गेलं वावरात पाणी. बा अशी प्लॅस्टिक गाडी लावली, माहिती ते सगळं बार कोरण. हे बाजू पाणी हळूहळूचे ते सगळे खड्डे भरत असतं. हे खड्डे दाखतं तुम्हाला की बा याच्यातच पाणी कव्हर जातं आणिच खड्डे कव्हर भरत राहतं. किती लांब रे बा, दंडच खड्ड्यातून इकडं पाणी यायला खाली. मी आता भुईमुगाला आल्यापासून काय हुसाच नाही दाखला बा. इथं हुसाची पार पाणी पडतं. त्या हुसापासून बा केवढं रानं भिजत येतं दाखतं तुम्हाला. आता कुडर बा इथून सुरू होतो किंवा वाळ्या लिंबापासून ह्या हुसासून किती भिजत येतं किंवा सगळे वावर. हे भुईमुग हे फारशी दोर बा तुम्हाला ते तुरीचं वावर वाळलेलं दिसतंय. तिच्या वर्षी अलीकडे काड्या वाळलेल्या ती दोर भिजत एका हुसासव्या बा. तरी तुम्ही ते 4 एकर आणि हे 3 एकर असं वाटतं. एवढं 7 एकर तेवढ्या हुसासवून भिजत एवढं सगळं. 7-8 एकर आहे एका हुसासवून भिजत तेवढ्या. इथून पाणी सगळीकडे जातं बा. असेच जसं आलाय दंड, ज्याला पाणी घ्यायचं ओके दंडल बा बार येतं तसं खाली जातं पाणी. की बा ह्या वावराला इथं गुडजायचं वावर आहे. इथं बार आहे, त्याला ज्याला पाणी घ्यायचं त्याला जातं. आणि असंच कडीने दंड की बघा. हे बघा तो प्लॅस्टिक निघलं तिकडे दाखवूस तर बार कोरायला लागलं. नीट दगड मांडावं लागते याच्यावर. काय माहिती का तू? हाय गाईज. अजून काय हाय गाय सोडून दुसरं. गावरान. हा येते हा मी शेवलाय तावे राव. दिसत्यात मिशा दिसत्यात. धरायला येतो का? दारे धरायचेत मला. ट्रॅक्टरवर येतो, ट्रॅक्टरवर दारे धरायचेत मला. नाग राहिला अरे नाही ना मग तर मला दारे धरायचे. तुझा येऊन जाऊन हे गाईज वा मला जिथे दिसन का ते मला हे गाईज म्हणतो. हे गाईज आणि हे गाईज सोडून काय दुसरं येतं का नाही काय. आणि वावरातले वाढवलं जर गेले खाली गेला असं सारे. चला आता मी गेट उघडतो. हे गाईजवाला आलता त्याच्याबरोबर बोललो थोडं. बाई 2 गेट उघडतं सगळं कंपाऊंडला सगळीकडे जायचं. एवढं भुईमुग घेरा दिसतोय त्याला. इथून गेट आहे जायला आत. ते बा इथे गेट उघडेलं ठुलं तरी जमतं. इथून यायचं आत. ओके बघा एवढं गेट आहे. खोरं राहिलं गेटच्या नादात. बघू सारा कुठं गेलाय.
बापार सारा आहे वरच्या आवट्यातला अर्धा आलेला आहे. वरून पार मुग भिजले भैमुगात आलंय. जाईन बा वरच्या सह्याला काही नाही आवट्या लागत. फास्ट होतं बा जेवढं वरचं आवटं होतं तेवढ्याच्यात खालच्या आवट्याचे 2 सारे होते. 3 सारे राहते. 3 होते तर 4 राहते बा. एवढं फास्ट होतं वरचं आवटे. मी आज टोपी घालून टोपी घातली ब्लॉक काढण्यासाठी पाहिल्याच बारीस. आता पडायला लागले ऊन. मागचं वाईन झालं लय कडक ऊन आहे. आणि आता हे भरणं बी लय सुकत म्हणजे मला सुकत येत लगेच. जे पहिल्यांदा 15 दिवसाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला बसायचं पाणी आता ते 8-10 दिवसालाच द्यावं लागते. सुकत येत आता हे मला लय भैमुख झालं. हे झालं गावाचं पाणी बंद झालं. ते एक भरणे कमी होते. पण हे भैमुख काय मे महिन्यात येतो पार काढायला. याला एप्रिल महिन्यापर्यंत पाणी द्यावं लागतं. अजून हे महिना आणि पुढचा 2 महिने तर दर महिन्यात 4 पाणी 8 पाणी द्यावं लागते भैमुगाला. तर येऊ काढायला येईन. 8-10 दिवसाला पाणी बसलं तरी 8 पाण्याला भैमुग येईन काढायला. आता व्हिडिओ काढायचं कारण आम्ही इकून आलो होतो वा माहिती दारी धरीत होता. ते तिकून आला होता महेश आणि ते आंब्याखाली असं चालू बसलं. त्याला म्हणलं टॉपिक नाही काही व्हिडिओच काढावं कशाविषयी. तर काढायला लग्नाविषयी आणि त्याच्या कामाविषयी. झाला आपला पहिला सारा भिजून फोडला बा शेवटच्या वाफ्यावर. वरचं आवटं झालं ते फोडे वर शेवटच्या वाफ्यावरच्या आवट्याच्या. आता जाईन खालच्या आवट्यात पाणी. तर मी आलो आहे आता घरी. आपलं पाणी उपसलं 1.5 सारा तासच राहिलं आहे. माझा मोबाईल होता घरी आता चार्जिंगला. तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग माहितीवर.